तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण आता पट्टावर आलेलो आहोत. तर आपण आलेलो आहोत आता कोकाच्या पट्टावर. तर इथे आपल्यासोबत आहेत शालिक पटलेजी किनी आपल्यासोबत आहेत. तर हे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि बैलाबद्दल सुद्धा आपल्याला सांगतील. तर नमस्कार काकाजी. नमस्कार जी. बरेच दिवसानंतर आपली भेट झाली काकाजी. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझे नाव शालिक मनोहर पटले, राहणार किनी, पोस्ट एकोडी तहसील साकोळी, जिल्हा भंडारा. काकाजी, तुम्ही सध्या या पटामध्ये किती बैल आणलेले आहेत? मी 4 बैल आहेत. 4 बैल आणलेले आहेत. जे पुराणे बैल होते तेच काय? हा, पुराणे आहेत, एक नवीन आहे. एक नवीन आहे. नवीन आणला आता पंजाबहून. आता जसं तिसरा आपण पट आहे आता. मागे भेटला होता, तर त्याच्यानंतर आपण किती नंबर काकाजी बैल खेळत येतात तुमचे? त्या 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर असं खेळत होते. 1 नंबरही खेळतला, 2-4 पट. हां. आता थोडं कमी जाऊन राहिलं. तर काकाजी, चला बैलांबद्दल सांगा माहिती. उलटा फिराला. याचं नाव सांगा काकाजी. याचं नाव आहे राजा. राजानं. बाप्पा, सीधा पाय ना बे. मला वाटतं तुमचा सिनियर बैल हाच आहे ना हा, सध्या? सिनियर बैल हाच आहे. कुठली खरेदी होती काकाजी याची? याची नांदीची, सोग पाटील नांदी. सोय पडेल ना दे. किती वर्षापासून तुमच्याकडे हा बैल? 5वा वर्ष झालं. 5 वर्ष चालू आहे. आणि किती रुपयापर्यंत खरेदी होती? याची एकट्याची खरेदी आहे 3 लाखाची. 3 लाखाची खरेदी होती. आणि कोणत्या धुऱ्याला वगैरे चालते? अंदरबाहेर दोन्ही थोडी चालते. आणि याचा सर्वात मोठा मैदान कोणता आहे काकाजी आजपर्यंतच्या 5 वर्षामध्ये? काय यानं म्हणजे सर्वात मोठ्या पटामध्ये याला पराजित वगैरे असा केला? पराजित विजय भूपटामध्ये झाला आहे. पराजित जास्त नाही झाला तो. हां. पण आता ह्या वर्षी त्याला जोड नसल्यामुळे थोडासा कमी याच्यात हां. गेला तो. आणि जसा लोकांनी बैल वगैरे मागितलं, लोकही भाव दाखवतात, हां, त्यामुळे भाव घरच्या घरीच बैल घेतला. आपल्या घरच्या घरीच खेळून आता नंदूभाऊच्या बैलात टाकलं. हां. याच्यामध्ये बंदूकमध्ये बंदुकीने. आजच्या आणि पटाला किती नंबरला? 5 नंबरला. 5 नंबरला. आणि विरुद्धमध्ये कोण आहेत? विरुद्ध राणे, राजकुमार राणे खांबा. खांबा. आणि आज काय पॉईंट बनल्यात? याचे पॉईंट बनला आहे 31-43. 31-43. आणि विरुद्धवाल्यांचे? विरुद्धवाल्यांचे आता तेवढं माहिती नाही त्याच्या पॉईंटची. 31 काय असं 70 का 61 आहेत त्याचे. आणि कातकर तुम्ही स्वतः का आज? नाही, मा कातकर आहे ना, नंदूभाऊ खर्डे. हो का? ते आहात का? आणि त्या बैलाकडे चला काकाजी. या बैलाचे नाव सांगा काकाजी. या बैलाचं नाव आहे कोंबडी. कोंबडी. हेच आहे ना काकाजी सर्वात फेमस तुमची? हे सीधा हेच आहे ना सर्वात तुमची प्रसिद्ध? फेमस कोंबडी आहे, प्रसिद्ध आहे. आणि किती वर्ष असेल तुमच्याकडे? ह्याच वर्षी पहिला वर्ष आहे याचा. पहिला वर्ष घेतला तर तुम्ही? आणि किती नंबर खेळते आहे? आता हेच 1-2 नंबरला राहते. हां. पण आजच्या पटाला 11 नंबरला आहे. 11 नंबरला. आणि कोणत्या बैलात आहे? खडकीलाही 1 नंबरलाच होतं गॅसंड्यासोबत. हो. आणि ती 10 नंबरला आहे. जसा हा तुमचा बैल पडत आहे एवढा, तर कोणाची मागणी वगैरे आली का बैल विकत्या का वगैरे म्हणून? नाही, मागणी माझ्याकडनं आली, पण तो मा मित्र आहे एक लिमगावचा, गोपाल भाऊ. हां. तर ते म्हणत होते 5 लाखाला बैल देऊ का म्हणून. तर मी म्हणलो ह्याच वर्षी घेतला आपण, काय बैल विकत नाही. आपल्याला सवय काय ना, आपल्या गाडी बैल 3-4, आपण काय म्हणलं विकायचंच नाही. आणि होडी वगैरे नाही जमते हो ना बैल? पण आपण शर्यतीवाला नाही आहोत. हो का? सेकंड. जमत नाही. पावसाळ्यामध्ये पूर्ण बैल घरीच असतात का? बैल घरीच, हां. सर्व घरी. आज 11 नंबरला आहे ना? 11 नंबरला. कोणत्या बैलात आहे? नांद्या. घरच्याच नांद्या म्हणजे का? याला का लंपी वगैरे झाली का काकाजी? हो, पहिले झाली होती ती सोगपाटलाच्या वाड्यातच. हाही सोगपाटला घटला ना. त्याच्याकडूनच खरेदी आहे. आणि किती रुपयापर्यंत खरेदी आहे? याची 1.5 लाखाची. 1.5 लाखाची खरेदी आहे याच वर्षी? याच वर्षी. आणि दोन्ही धुरं चालतात? दोन्ही. या बैलाबद्दल पूर्ण माहिती द्या काकाजी. याची आता का माहिती अजून. म्हणजे याचा इतिहास सांगा तुमचा. तेच काय, आता आपल्या गाठी आला बिचार 1 वर्ष हो, आता 1 वर्ष म्हणजे 2-3 महिने झाले. हां. पण बैल चांगला आहे. याच वर्षी तुमची खरेदी आहे ना याच याची? वर्षीची खरेदी आहे. बैल चांगला आहे. आपल्याला थोडंसं त्यानं बिचाऱ्या नावही चमकवलं ना यावर्षी. कोंबडी म्हणून? कोंबडीचा आहे, चांगला आहे बैल. आणि दादात वगैरे तर झाला असेल? झालंय. आणि कोणत्या टॉपच्या बैलामध्ये धावला सर्वात मोठ्या? नाही, मी दुसऱ्या बैलात नाही, फक्त घरच्या नांद्यासोबतच. 2-3 महिने झाले तर घरच्याच बैलाकडून धावून राहिला. बैलाचा. हां. आणि या बैलाबरोबर सांगा. पण दुसऱ्याला देवतच नाही ना. हो. याचं काय नाव आहे? त्याचा नंदी. नंदी आहे. किती वर्षापासून आहे तुमच्याकडे हा? हा, माझ्याकडं बैलाला कमीत कमी 9 वर्ष झाले असतील. म्हणजे वासरूच घेतल्या होत्या? वासरू घेतलो 2,500चा. 2,500चा? जांभोऱ्याहून घेतलो होतो. जांभोऱ्यावर. राजूभाऊ शहरे काढून, हो का? त्याच्याकडून घेतलो होतो. आणि याचं नाव तर वगैरे झालं? नाव याचं आता नंदीच सोडला होती, पोराचा नाव होता मग नंदीच. हो का? तसा.
आणि 2,500 तर याचे काहीचे खंडून गेले असते हो ना. आणि आज किती नंबरला? मग तो काय झाला, मग हे माझ्याकडे मोठे बैल होते, याला खेदत वगैरे नव्हतं, रसात पट्टी सोडलं होतं. पण आमच्या गावच्या पेटकुलीच्या मग बैलामध्ये तो नेत होता पेटकुले, कोणी नेत तर कोणी खेद. हो का? आणि आज किती नंबरला? हा 11 नंबरलाच आहे कोंबडी बरोबर. कोंबडी बरोबर आहे का? हो. याचा इतिहास सांगा काकाजी. याचा इतिहास आता हा घरचा असल्यामुळे आपल्याला चांगला भेटला, बैल चांगला निघाला घरचा गोरा. हो. 2,500 याच्या ना, तर आहे बिचारा खेळते 1-2 नंबरला, तो कोंबडी बरोबर चालते. राजा बरोबरही चालला गेल्या वर्षी, हो. यावर्षी नाही टाकलो राजा बरोबर. हो काय? आणि या बैलाबरोबर सांग. आज आत्ता खरेदी आहे हो ना. नवीनच खरेदी असून याले मोकाट ठेवलं का हो? तो राहते मोकाट, घरी राहते, बाहेर आहे मोकाटच राहते तो. पंजाबवरून खरेदी आहे. पंजाबहून. आणि किती रुपयापर्यंत खरेदी आहे काकाजी? याची खरेदी 50,000 घरपर्यंत आला मला. 50,000. हो. कधी किती दिवस झाले तरी आला तर? या पहिला पटपर सोडी नाही, हा. म्हणजे 9 तारखेला. 9 तारखेला आला. 9 तारखेला घरी. 50,000ची खरेदी. आणि किती नंबरला आहे आज? आज 32 नंबरला. 32 नंबरला. म्हणजे सवक असल्यामुळेच घेतला का? हो, चौकासाठी घेतला. घेऊन लोक घेते तर आपण घेऊन पोहायचा. हो. नाही का? आता यावर्षी तुम्ही जोड्या वगैरे चालत नाही का? नाही, यावर्षी चालवलंच नाही. का बरं? हिंमत नाही होऊन राहिली ना. हो का? हो, थोडं हिंमत का जाऊन राहिली. चले आहे इकडे. आता जसा नवीन शौकीनात त्याला काय सांगाल काकाजी? नवीन शौकीनाला काय सांगायचं आहे, नवीन शौकीनानं चांगल्या पद्धत म्हणजे बैल ज्या माणसानं सबक करायचे बैल घेतला तर चांगल्या पद्धतीनं करायचा. म्हणजे पालन पोषण आणि ह्या डोसच्या भानगडीत जास्तीत जास्त नाही, डोसचा बैल जास्ती दिवस टिकत नाही. आणि तुम्ही आता जसे आता कातकरी या वर्षीपासून सोडल्या? नाही सोडलं म्हणजे आता आहे आपल्या पाशी कातकर, आपण त्याला ठेवत आहोत 3-4 वर्ष का 5 वर्ष होऊन राहिलं आहे, तर मग कोण चालवते बा चालवते ना, असं आहे. जसं आता तुमच्याकडे एवढे नाहीच राहिले कोणी वेळ आली तर मग बसवावं लागते. हो का? आता एवढे बैल वगैरे आहेत तर मग यांच्या मेंटेनन्स वगैरे कसं असतं काकाजी? मेंटेनन्स आम्ही करतो बरोबर, आपल्या खिलाई वगैरे मेंटेनन्स काही करावं नाही लागत. सध्या पण आताच आपला गहू आपला काही मका वगैरे चालवता. आता एवढे बैल आहेत तर तुमच्या खर्च पाणी वगैरे निघत का काकाजी? पटापासून निघते खर्च पाणी निघते. मग पावसाळ्यात पूर्ण बैल बंद असतात? खर्च पाणी निघते म्हणजे पहिले तो सामान भेटत होता त्यावेळेस तेवढा या नव्हता, पण आता पैशाचा राहते तर पैसा भेटते तर काही करत नाही, निघते खर्च वगैरे. आणि आता किती लोकांची टीम आहे काकाजी तुमची? आमची टीम आहे 7-8 लोकांची टीम आहे. 7-8 लोकांची? या टीम मध्ये आहेत दादाराम काळसरपे, जितेन काळसरपे, राऊत जे आहेत. मग हे एवढे सारे लोक तुमच्या सोबत आहेत तर काकाजी आहेत. हे पैसे वगैरे पासून असतात का? पहिलेपासूनच भाऊ ज्या वर्षी बैल घेतलो त्या वर्षी भाऊच होता माझ्या बैलासोबत. म्हणजे काळसरपे दादाराम भाऊ काळसरपे तेच होतं माझ्या बैलासोबत पहिलेपासून, सुरुवातीपासून. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोघेच भाऊ राहत होतो, तेही मग चालवत होतं. मग कधी कधी समजा सेकंड नाही बनले भाऊ तू बस बरं आज, तर मग तोही मग बसत होता. दोघेही भाऊ आम्ही बैल चालवत होतो पहिल्या वर्षी. आता याच्यानंतर कोटच्या पडात ह्याच वर्षी भाऊ आपल्यासोबत नाही आलाय, तर त्याने जोडी घेतला एक यावर्षी. याच्यानंतर कोटच्या पडात जेवायची तारीख चालू आहे काकाची? याच्या बाद आता याच्या बाद घाणवडच येईल. मग आता एवढे बैल आहेत तुमच्याकडे तर तुमचा व्यवसाय वगैरे कोणता काकाजी? शेतीचा फक्त, शेतीची आणि सवक. दुसरा काय. धन्यवाद काकाजी आम्हाला एवढी मार्गदर्शन केल्याबद्दल. नमस्कार.